दुखणाऱ्या सांध्यांवर समुद्र किनाऱ्यावरील वाळू शेक करण्याचाही उपयोग होतो। यासाठी एका कढईमध्ये वाळू घ्यावी, ती चांगली गरम झाली की जाडसर सुती कापडात बांधून त्याची पोटली तयार करावी आणि पोटलीने सांध्यांवर शेक करावा। यामुळे दुखणं कमी व्हायला मदत मिळते। आहारात ज्वारीची किंवा जवाची भाकरी, कुळथाचं पिठलं, कारल्याची किंवा पडवळाची भाजी, शेवग्याच्या शेंगा, 1 वर्ष जुन्या लाल तांदळाचा आणि पातेल्यात बनवलेला भात, तुरीचं किंवा मुगाचं पातळ कढण, ओल्या हळदीचं लोणचं, 20 मिनिटांसाठी उकळलेलं गरम पाणी अशा गोष्टींचा समावेश करणं हे सुद्धा श्रेयस्कर। औषधांमध्ये रासनादी गुग्गुळ, महारासनादी काढा, महायोगराज गुग्गुळ ही औषधं घेण्याचाही उपयोग होताना दिसतो। विजयजी, या उपचारांचा उपयोग होईलच, पण नेमके निदान होण्यासाठी आणि प्रकृतीनुरूप औषधं सुरू करण्यासाठी एकदा प्रत्यक्ष कन्सल्टेशन घेणं अधिक चांगलं। प्रेक्षक हो, तुम्हालाही जर प्रकृतीविषयी काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर स्क्रोल होणाऱ्या नंबरवर तुम्ही ते विचारू शकता। आपल्या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर।